मनुष्याच्या जीवनामध्ये पापाची एंट्री मनुष्याच्या जीवनामध्ये होते आणि मनुष्य देवापासून दूर जातो बरं का. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया. पण जो व्यक्ती परमेश्वरावरती भरोसा ठेवतो, त्याच्या वचनावरती भरोसा ठेवतो, पापापासून दूर राहतो, त्याचं जीवन आशीर्वादित होतं बरं का. आमेन. हालेलुया. या आपण पुस्तक काढूया, पवित्र शास्त्रामध्ये जाऊया. यशाचं पुस्तक, याचा 45वा अध्याय आणि त्यातील दुसरं वचन वाचणार आहोत. यशाचं पुस्तक, याचा 45वा अध्याय आणि त्यातील दुसरं वचन. परमेश्वर त्याला म्हणतो, मी तुझ्या पुढे चालेल व उंच सकल असलेले सपाट करीन. हालेलुया. बायबल सांगतं, परमेश्वर म्हणतो, बाबांनो मी तुझ्या पुढे चालेल बरं का, आणि उंच सकल असलेले मी सपाट करीन म्हणतो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. जे तुझ्या पुढे अडखण आहे ना, हालेलुया, तो तुझ्या पुढे चालणारा परमेश्वर म्हणतो, तुझे मार्ग जे आहेत ना, ते मी सर्व मार्ग चांगले करेन, उत्तम करीन बरं का म्हणतो. प्रेज द लॉर्ड. उंच असलेले सपाट करीन म्हणतो तो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. मग आपल्या पुढे कुठले मार्ग आहेत जे वाकडे आहेत? हालेलुया. कोणते असे मार्ग आहेत ते आपल्या दृष्टीने वाकडे आहेत, संकटाचे आहेत, दुःखाचे आहेत, रोगाचे आहेत, आजारपणाचे आहेत, मुलीविषयी चिंता आहे. प्रेज द लॉर्ड. परिवाराविषयी, कामधंद्याविषयी, नोकरीविषयी, प्रेज द लॉर्ड, काळजाने चिंता आहे, आजारपण आहे, रोग आहे. प्रेज द लॉर्ड. ही बऱ्याच गोष्टी माझ्या पुढे कशा आहेत? विपरीत आहेत आणि वाकडे आहेत. पण परमेश्वर म्हणतो, आज परमेश्वर आपल्याशी बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. आज परमेश्वर आपल्याशी बोलत आहे. तो म्हणत आहे की बाबांनो मी तुझ्या पुढे चालतो बरं का. प्रेज द लॉर्ड. मी तुझ्या पुढे चालतो आणि उंच असलेले सर्व काही मी सपाट करीन म्हणतो परमेश्वर. हालेलुया. परमेश्वर म्हणतो, माझ्या मुली, माझ्या मुला, मी तुझ्या पुढे चालेन म्हणतो परमेश्वर. आता परमेश्वर पुढे चालणं म्हणजेच काय? हालेलुया. परमेश्वर पुढे चालणं म्हणजे काय? हालेलुया. परमेश्वर आपल्या पुढे चालतो याचा अर्थ, प्रेज द लॉर्ड, आपण त्याच्या पाठीमागे चाललं पाहिजे. आणि जो परमेश्वरच्या पाठीमागे चालतो बरं का, तो सुरक्षित राहतो बरं का. हालेलुया. हालेलुया. त्यावेळेस कोणतंच संकट त्याच्या जवळ जात नाही बरं का, आणि तो येऊही देत नाही, कारण परमेश्वर त्याच्या पुढे चालत आहे. प्रेज द लॉर्ड. कोणतंच दुःख परमेश्वर त्याच्या जवळ येऊ देत नाही, कारण तो व्यक्ती परमेश्वरच्या पाठीमागे चालत आहे. म्हणून परमेश्वर काय म्हणतो वाचा. परमेश्वर त्याला म्हणतो, मी तुझ्या पुढे चालेन व उंच सकल असलेले सर्व काही सपाट करून टाकेल म्हणतो परमेश्वर. जे उंच डोंगर तुला वाटत आहे, जे दुःख तुला वाटत आहे, जो आजाराचा डोंगर आहे, जो काळजी आहे, चिंता आहे, तुझ्या परिवाराबद्दल, तुझ्या मुलांबद्दल, हे सर्व काही परमेश्वर म्हणतो, सर्व वाकडे मार्ग मी काढून टाकेन म्हणतो परमेश्वर, कारण मी तुझ्या पुढे चालत आहे म्हणतो. हालेलुया. आणि परमेश्वर आज या वचनातून आपल्याशी बोलत आहे बरं का. हालेलुया. की तो देव म्हणतो, काळजी करू नकोस, कोणत्या गोष्टीची चिंता तू करू नकोस, चिंताक्रांत तू होऊ नकोस, कारण मी तुझ्या पुढे चालत आहे. प्रेज द लॉर्ड. जर परमेश्वर माझ्या पुढे चालत आहे, माझ्या बाजूने उभा राहत आहे, तर माझा विरोधी कोण असू शकतो? प्रेज द लॉर्ड. जर परमेश्वर माझ्या बाजूने चालत आहे, तर मला मग आशीर्वाद प्राप्त होतील. मला देवाच्या सानिध्यामध्ये राहिलं पाहिजे, मला देवाच्या मार्गाने चाललं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मग कशा प्रकारे मला आशीर्वाद प्राप्त होतील? जर मी देवाच्या पाठीमागे जात आहे, त्याच्या वचनावरती विश्वास ठेवत आहे, कारण परमेश्वर वचनातून माझ्याशी बोलत आहे. आमेन. तो माझी भेट घेत आहे आणि तो परमेश्वर मला म्हणत आहे की काय करीन म्हणतो परमेश्वर? उंच सकल काय करीन म्हणतो मी परमेश्वर? मी सपाट करीन म्हणतो. जे डोंगर तुझ्या पुढे उभे आहेत, जे आजारपणाचा डोंगर आहे, तू कितीही प्रयत्न करत आहे, जो दुःखाचा डोंगर आहे, तुला वाटतं की मी यातून कधी बाहेर येईल, या संकटातून मी कधी बाहेर पडेल, या कर्जातून मी कधी बाहेर येईल, तर परमेश्वर तो म्हणतो, मी तुझ्या पुढे चालत आहे. तो देव म्हणतो. हालेलुया. आपण विश्वास ठेवला पाहिजे की परमेश्वर माझ्याशी बोलत आहे.
आज तो वचनातून माझ्याशी वादा करत आहे, तो मला वचन देत आहे की परमेश्वर म्हणतो मी तुझ्या पुढे चालेल. प्रेज द लॉर्ड. या आपण पाहूया मिखाचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि त्यातील 13 वचन सांगतं. मिखाचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि त्यातील 13वं वचन. मिखाचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि त्यातील 13वं वचन. सापडलं कोणाला? वाचा लवकर. मिखाचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि त्यातील 13वं वचन. हालेलुया. मला लवकर पवित्र शास्त्रामधलं वचन सापडत नाहीये. आमेन. का बरं? कारण मी रोज प्रार्थना करतो आणि रोज देवाची स्तुती करतो, रोज मी पवित्र शास्त्र वाचतो. हालेलुया. असं आहे का? त्याच्या विरुद्ध आहे. आमेन. मिखाचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि त्यातील 13 वचन सांगतं, फोड करणारा तोडफोड करणारा. हालेलुया. वाचा बरं. तोडफोड करणारा त्याच्या पुढे चालला आहे. तोडफोड करणारा तुमच्या पुढे चालत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं बाबांनो, तुमच्या पुढे तोडफोड करणारा चालत आहे. जे अडखळण आहे, प्रेज द लॉर्ड, तो दूर करणारा तुमच्या पुढे चालत आहे बरं का. प्रेज द लॉर्ड. तुमचे अडथळे दूर करणारा परमेश्वर तुमच्या पुढे चालत आहे. प्रेज द लॉर्ड. मग कुठलंही अडखण असो तुमच्याविषयी, तुम्ही म्हटलं कामाधंद्याचा असो, नोकरीचा असो, परिवाराचा असो, पैशा पाण्याचा असो, कर्जाचा असो, कोणतीही काळजी चिंता करण्याचा असो, परमेश्वर म्हणतो मी तुझ्या पुढे चालत आहे बरं का. मी तुझे मार्ग मोकळे करेन बरं का. तो म्हणतो परमेश्वर. मी तुझ्या पुढे चालत आहे म्हणतो तो परमेश्वर. हालेलुया. हालेलुया. बघा बायबल सांगतं इस्रायल लोक होते ना, हालेलुया, त्यांच्या पुढे देखील एक संकट येऊन उभा राहिलं बरं का. ज्यावेळेस परमेश्वर त्यांना मिस्री लोकांच्या तावडीतून घेऊन जात होता, त्यावेळेस तांबडा समुद्र, जो लाल समुद्र म्हटला जातो, तो त्यांच्या पुढे उभा होता बरं का. आणि बायबल सांगतं परमेश्वर तो समुद्र, जो तांबडा समुद्र होता, तो भिंतीसारखा उभा केला बरं का. आणि त्याच्या प्रजेला, त्याच्या लोकांना त्या समुद्रातून तो पार घेऊन गेला बरं का. हालेलुया. यार्देन नदी देखील दुथोंडी वाहत होती आणि बायबल सांगतं परमेश्वरानं भिंतीसारखी तिला उभा केली आणि त्याच्या लोकांना त्यातून त्यानं पार घेऊन गेला बरं का. येरूची भिंत देखील कोसळली. जे अडखळ त्याच्या लोकांच्या विरुद्ध उभा होतं, त्या लोकांच्या बाजूने उभा होतं, तर परमेश्वर म्हणतो मी तुझ्या पुढे चालत आहे, मी तुझे मार्ग मोकळे करत आहे, मी तुझ्या वाटा सपट करत आहे, मी तुझ्या पुढे चालत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जो व्यक्ती परमेश्वरावर भरोसा ठेवतो, त्याच्यात विश्वास ठेवतो आणि त्याच्या पाठीमागे चालतो बरं, तो सुरक्षित राहतो. हालेलुया. परमेश्वराची प्रार्थना ऐकतो बरं का. तो म्हणतो मी तोडफोड करणारा मी तुझ्या पुढे चालत आहे. तुझ्या जे संकट आले ना ते नाहीच करणारा मी तुझ्या पुढे चालत आहे. तुझं जे दुःख वाटत आहे, तुला जी चिंता वाटत आहे, तुला काळजी वाटत आहे त्या गोष्टीची, तर मी तुझ्या पुढे चालत आहे, तो म्हणतो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. जर परमेश्वर माझ्या पुढे चालत आहे तर मला चिंता करण्याची गरजच नाहीये. प्रेज द लॉर्ड. कारण तो मला उत्तम मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाही बस. प्रेज द लॉर्ड. कारण तो मला उत्तम मार्गाने तो घेऊन जाईल, तो माझं रक्षण करत, तो माझा सांभाळ करेल बरं का. प्रेज द लॉर्ड. तो माझं संकट, माझं अडकण दूर करणारा माझ्या पुढे चालत आहे. तो माझा मुक्तीदाता आहे. प्रेज द लॉर्ड. तो माझ्या संकटात देखील माझ्या बाजूने उभा राहणारा तो देव आहे. तो माझ्या पुढे चालत आहे, तर मला चिंता आणि काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. हालेलुया. बघा, अडथळा सैतान निर्माण करतो बरं का. अडखळ तुमच्या जीवनामध्ये, मग कोणत्याही प्रकारचा अडखळ असो, तुमच्या परिवाराबद्दल असो, तुमच्या कामाधंद्याबद्दल असो, नोकरीबद्दल असो, कर्जाबद्दल असो, आजारपणात असो, असे प्रत्येक अडखळ सैतान तुमच्या पुढे आणून ठेवतो बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ते अडखळ जसं आपल्या समोर येतं तसा मनुष्य त्याच्यामध्ये खचून जातो बरं का. त्याला जीवनाचा मार्ग साधत नाही, त्याला वाटच सापडत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि तो म्हणतो की मी प्रभूची प्रार्थना करत आहे, मी उपासना करत आहे, मी सेवा करत आहे, मी चर्चला जात आहे, तरी देखील अडखळ मला का. हालेलुया. हालेलुया. बरेच वगैरे वगैरे प्रश्न तो आपल्या मनामध्ये उत्पन्न करतो बरं का. प्रेज द लॉर्ड.
आणि आपण म्हणतो की असं माझ्या बाबतीतच का घडत आहे? मी देवाची तर आराधना करत आहे, मी देवाची उपासना करत आहे, तरी देखील हे संकट माझ्यावरतीच का? प्रेज द लॉर्ड. असे बरेच तर्क वितर्क प्रश्न मनुष्याच्या जीवनामध्ये सैतान निर्माण करतो बरं का, अडखण आणून. प्रेज द लॉर्ड. आणि मनुष्य त्या प्रश्नामध्ये गुंतून जातो, त्याला जीवनाचा मार्ग सापडत नाही. प्रेज द लॉर्ड. मग आपण परमेश्वराला प्रश्न विचारला जातो की प्रभू मग माझ्या बाबतीत असं का? आणि हीच सैतानाची इच्छा असते की तुम्ही देवाला दोषी ठरवावं. हालेलुया. सैतानाची इच्छा हीच आहे की तुम्ही देवाला दोषी ठरवावं आणि देवाला तुम्ही प्रश्न करावे. प्रेज द लॉर्ड. म्हणून तो सैतान तुमच्या पुढं अडखळण निर्माण करतो बरं का, तुमच्या वाटा कठीण करतो. बायबल सांगतं, परमेश्वर म्हणतो बाबा मनुष्यानं कोणत्या मार्गाने जावं याचं शिक्षण मी त्याला देईन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा देवाचे सेवक, एक साक्ष तुम्हाला सांगतो. एका बाहेर देशामध्ये देवाच्या सेवकांना सभेला बोललं होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी विजा पाठवला. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचे सेवक त्या बाहेर देशामध्ये जाण्यासाठी निघाले आणि ते एअरपोर्टवर पोहोचले आणि तिथून त्या देशामध्ये पोहोचले. त्या देशाच्या एअरपोर्टवरती पोहोचल्यानंतर त्यांचा विजा आणि त्यांचा पासपोर्ट त्या लोकांनी चेक केला. त्यावेळेस काही त्रुटी आढळल्या, काही अडखळ त्याच्यामध्ये विजामध्ये आणि पासपोर्टमध्ये अडखळ आलं होतं. हालेलुया. त्यावेळेस ते व्यक्ती म्हणाले की तुम्हाला आमच्या देशामध्ये प्रवेश करता येणार नाहीये, तुम्हाला तुमच्या देशाला भारतामध्ये पुन्हा वापस जावं लागेल. आणि त्या ठिकाणी सभा होती, अरेंजमेंट झालं होतं, सर्व लोक जमा होते, दुसऱ्यांची मीटिंग आहे, सर्व काही तयारीत होतं. आणि देवाच्या सेवकाला सांगण्यात आलं की तुम्हाला ह्या ठिकाणी आता येता येणार नाहीये, तुम्हाला वापस जावं लागेल, कारण तुमचा जो विजा आहे आणि तुमचा जो पासपोर्ट आहे त्याच्यामध्ये काही आकड्यांमध्ये फरक आलेला आहे, काही त्रुटी आढळल्या, त्यामुळे तुम्हाला जाता येणार नाही. ज्यांनी विजा पाठवला होता त्या ठिकाणी ते सर्व बहीण भाऊ आले आणि ते म्हटले की सेवकांना पाठवू नका, तर एअरपोर्टवर त्यांना थांबण्याची परवानगी तुम्ही द्यावी. देवाचे सेवक त्या एअरपोर्टवरती एक दिवस रात्र त्या ठिकाणी थांबले. ते म्हटले आम्ही काहीतरी बंदोबस्त करतो, आम्ही प्रार्थना करतो आणि काहीतरी विजा जो आहे त्याच्याबद्दल आम्ही काहीतरी प्रयत्न करतो. देवाचे सेवक त्या ठिकाणी एअरपोर्टवरती थांबले, कारण त्यांना बाहेर येता येत नव्हतं. त्या एअरपोर्टवरती त्यांना हॉटेलमध्ये त्यांना राहावं लागलं आणि त्याच ठिकाणी त्यांनी राहिल्यानंतर ते प्रार्थनेला बसले आणि देवाची प्रार्थना करत असताना अचानक सैतान येऊन समोर उभा राहिला. हालेलुया. आणि तो सैतान देवाच्या सेवकाला म्हटला की तुझ्या समोर मी अडखळ निर्माण केले, तुला या देशामध्ये मी येऊ देणार नाहीये, तुझी सभा आणि तुझा प्रचार मी या देशात होऊ देणार नाहीये. हालेलुया. बरेच भाऊ बहीण त्या ठिकाणी प्रार्थना करत होते की देवाचे सेवक कसे करून आले पाहिजे, त्यांच्याकडून सुसमाचार आम्हाला ऐकायचा आहे, त्यांची प्रार्थना चालू होती. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचे सेवक ही प्रार्थना करते आणि सैतान म्हटला की मी तुला या देशामध्ये येऊ देणार नाही आणि मी तुझ्या पुढे अडखळ निर्माण केले. देवाचे सेवक म्हटले माझ्या परमेश्वराने विजय मिळवला आहे आणि अडखळ दूर करणारा माझा परमेश्वर आहे. सैताना तू हारलेला आहे आणि माझ्या देवानं तुला हरले, कारण तो परमेश्वर माझ्या पुढे चालत आहे. हालेलुया. जसे देवाच्या सेवकाने अशी घोषणा करायला सुरुवात केली आणि प्रार्थना केली, सैतान नाहीसा झाला बरं का त्यांच्या समोर. हालेलुया. आणि दुसऱ्या दिवशी पाहत होतं काय, त्याचा विजा जो होता त्याच्यामध्ये त्याच्या लोकांनी बदल करून आणला आणि देवाच्या सेवकाने प्रचार करायला गेले बरं. हालेलुया. जर तुम्ही देवावरती विश्वास ठेवता आणि प्रार्थना करता तर संकट तुमचं दूर होईल बरं का. सैतान तुमच्या पुढे अडखण आणण्याचा प्रयत्न करतो आणि अडखण आणून तो समोर उभा करतो. तुम्हाला वाटतं की मी आता ह्यातून बाहेर कसा पडेल, मला ह्यातून मार्ग नाहीये. बायबल सांगतं इथे लोकांच्या समोर, त्याच्या लोकांसमोर तांबडा समुद्र, पाठीमागं फारोचं सैन्य होतं. लोकांना वाटलं की आता आमचं संपलं, आमचे मार्ग संपले, आता आम्ही यातून बाहेर निघू शकणार नाही. पण परमेश्वरानं अद्भुतरित्या चिन्ह चमत्कार केला आणि भिंतीसारखा समुद्र उभा केला बरं का. तो दिवसा मेघस्तंभ होईल आणि रात्री अग्निस्तंभ होईल, त्याच्या पुढे तो चालत होता. तो परमेश्वर तुमचा आणि माझा देव आहे. हालेलुया. तो देव म्हणतो तू काळजी करू नको, कारण मी तुझ्या पुढे चालत आहे आणि मी तुझा मार्ग मोकळा करत आहे. तुझी सर्व चिंता माझ्यावर सोपं म्हणतो तो देव. माझ्यावर विश्वास ठेवून तर बघ म्हणतो तो परमेश्वर. हालेलुया. बायबल सांगतो तुमचा देव किती चांगला आहे हे चाकून तरी पहा. हालेलुया. हालेलुया. यशाचं पुस्तक 45 दुसरं वचन पुन्हा आपण वाचूया. यशाचं पुस्तक याचा 45वा अध्याय आणि त्यातलं दुसरं वचन सांगतं, यशाचं पुस्तक याचा 45वा अध्याय आणि त्यातील दुसरं वचन.
परमेश्वर त्याला म्हणतो, हं? मी तुझ्या पुढे चालेल परमेश्वर म्हणत आहे, बाबांनो मी तुझ्या पुढे चालत आहे व उंच सकल असलेले सपाट आणि करीन. उंच सकट असलेले सर्व काही जे डोंगर आहेत ना तुझ्या दुःखाचे, ते मी सर्व काही सकट करून टाकेल म्हणतो तो परमेश्वर. तो परमेश्वर आपल्याशी बोलत आहे, तो परमेश्वर माझ्याशी बोलत आहे, तो परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे की मी तुझ्या पुढे चालत आहे, मी तुझं दुःख दूर करेन, मी तुझ्या पुढे मार्ग मोकळे करेन. तो परमेश्वर म्हणतो तुझे जे संकट तुला वाटत आहे, जे सैतान तुझ्या पुढे अडखळ निर्माण केलंय, ते मी दूर करेन परमेश्वर म्हणतो, ते मी नाहीच करेन म्हणतो परमेश्वर. हालेलुया. निर्गमचं पुस्तक याचा 13वा अध्याय आणि त्यातील 21वा वचन सांगतं. निर्गमचं पुस्तक याचा 13वा अध्याय आणि त्यातील 21वा वचन. निर्गमचं पुस्तक याचा 13वा अध्याय आणि त्यातील 21वा वचन. त्यांनी रात्रंदिवस चालावे हं? म्हणून परमेश्वर दिवसा त्यास मार्ग दाखवण्यासाठी मेघस्तंभाच्या ठाई आणि रात्री त्यास प्रकाश देण्यासाठी अग्निस्तंभाच्या ठाई त्याच्या पुढे चालत असे. हालेलुया. तो परमेश्वर तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी तो म्हणतो मी दिवसा मेघस्तंभ होतो आणि रात्री अग्निस्तंभ होऊन तुमच्या पुढे मी चालत आहे. हालेलुया. तो परमेश्वर प्रत्येक व्यक्तीने ठरवलं पाहिजे की देव माझ्या पुढे चालत आहे बरं का. दिवसा मला घाबरण्याची गरज नाही, रात्री मला भिण्याची गरज नाहीये, कारण अग्निस्तंभ असा परमेश्वर माझ्या पुढे चालत आहे. प्रेज द लॉर्ड. तो परमेश्वर माझ्या बाजूने उभा आहे, तो माझ्या पुढे चालत आहे आणि तो माझे मार्ग मोकळे करत आहे. मी त्याच्या पाठीमागे सुरक्षित आहे, हा मनुष्याने विश्वास ठेवला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. यहोवाचं पुस्तक 10वा अध्याय आणि त्यातलं 4थं वचन सांगतं. यहोवाचे पुस्तक याचा 10वा अध्याय आणि त्यातील 4थं वचन. A1 10:4. आपले सर्व मेंढरे हं? बाहेर काढल्यावर तो त्याच्या पुढे चालतो. हालेलुया. आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यानंतर बायबल सांगतं, पवित्र शास्त्र सांगतं की परमेश्वर आपल्या मेंढराच्या पुढे चालतो बरं का. हालेलुया. म्हणून आपल्याला घाबरण्याची गरज नाहीये. माझा परमेश्वर माझ्या पुढे चालत आहे, माझा परमेश्वर माझ्या बाजूने उभा आहे, तो माझे मार्ग मोकळे करत आहे. माझं दुःख संपलंय, माझं संकट संपलंय, माझं रोग, माझं आजारपण, माझं कर्ज सगळं नाहीच केलंय, कारण तो माझा परमेश्वर माझ्या पुढे चालत आहे. जे सैतानं माझ्या पुढे अडखळ निर्माण केलं होतं, जे मला चिंता आणि काळजी निर्माण केली होते, माझ्या डोक्यामध्ये तर्क वितर्क प्रश्न उत्पन्न केले होते, ते नाहीसे माझ्या देवाने केले, कारण तो परमेश्वर माझ्या पुढे चालत आहे. हालेलुया. प्रत्येक व्यक्तीनं हा विश्वास ठेवला पाहिजे की देव माझ्या पुढे चालत आहे बरं का, तर त्याचं जीवन बदललं बरं का. हालेलुया. छान अशी टाळी आपण देवासाठी वाजवू. आपण सर्वजण उभे राहूया, आपण प्रार्थना करू.